नांदेडमध्ये समर्थक सरदार रवींद्र सिंग बुंगई यांनी घराच्या दर्शनी भागामध्ये असलेल्या अशोक चव्हाणांचा फोटो काढला। मागच्या 30 वर्षापासून अशोक चव्हाण यांचे खंदे समर्थक असलेल्या बुंगई यांना उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती, पण चव्हाणांनी त्यांना तिकीट दिलं नाही। त्याच्यामुळे अखेर बुंगई यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि उमेदवारी अर्ज भरला। आता अशोक चव्हाण यांच्या जागी बाळासाहेब ठाकरे आणि उपमुख्यमंत्री शिंदेंचा फोटो लावणार असं सुद्धा त्यांनी सांगितलं। कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपनं आश्वासन देऊन सुद्धा तिकीट न दिल्यामुळे धात्रक कुटुंबाने उघडपणे नाराजी व्यक्त केली। आता शैलेश धात्रक आणि त्यांची मुलगी पूजा धात्रक यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला। धात्रक यांनी मनसेकडून एबी फॉर्म भरलाय। नांदेड महानगरपालिका निवडणुकीमध्ये 81 जागांसाठी 1203 उमेदवारी अर्ज दाखल झालेत। काँग्रेस वंचितची युती वगळता सर्वच पक्ष स्वबळावर मैदानात आहेत, तर काहींनी अपक्ष उमेदवारी सुद्धा दाखल केली। त्याच्यामुळे निवडणुकीची चुरस वाढली आहे। भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांची आमदार संजय केनेकरांना समजूत काढण्यात यश आलेलं आहे। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसाठी उमेदवारी न मिळाल्यामुळे भाजपचे निष्ठावंत नाराज होते। काहींनी मंत्री अतुल सावे आणि खासदार भागवत कराड यांची गाडी सुद्धा अडवली होती। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटातील अंबादास दानवे विरुद्ध चंद्रकांत खैरे यांच्यातील संघर्ष उमेदवारीवरून पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता आहे। उमेदवारांची निवड करताना अंबादास दानवेंनी डावललं असा आरोप खैरेंनी केलाय। मुंबईमधली बंडखोरी रोखण्यासाठी भाजपची हाय व्होल्टेज बैठक झाली। राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झाली आणि नाराज कार्यकर्त्यांची बंडखोरी मोडून काढण्याची जबाबदारी पक्षातल्या स्थानिक नेत्यांवर दिली गेल्याची माहिती आहे। भाजपच्या मंदाकिनी खामकर यांची महापालिकेमध्ये संधी हुकली आहे। उमेदवारांची मुंबई महापालिकेत संधी हुकली। उमेदवारी अर्ज दाखल करायला 15 मिनिटं उशीर झाला, त्याच्यामुळे संधी हुकली। केडीएमसी पॅनल क्रमांक 26 क मधून आसावरी नवरे बिनविरोध निवडून आले। भाजप उमेदवारी आसावरी नवरेंच्या विरोधामध्ये एकही उमेदवारी अर्ज आलाच नाही, त्याच्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली। भाजप उमेदवार आसावरी नवरे यांनी खुल्या प्रवर्गातून उमेदवारी अर्ज भरला होता, तर पॅनल क्रमांक 18 अ मधून रेखा चौधरी बिनविरोध निवडून आल्या। कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप महायुतीच्या विजयाला शुभारंभ झाला। प्रभाग क्रमांक 18 मधून रेखा चौधरी आणि प्रभाग क्रमांक 26 क मधून आसावरी केदार नवरे यांची नगरसेवकपदी निवड झालेली आहे आणि ही बिनविरोध निवड झालेली आहे। या विजयानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी फोनद्वारे दोन्ही उमेदवारांचं कौतुक सुद्धा केलं। हातकडी असताना सुद्धा आरोपीने उमेदवारी अर्ज भरल्याचं छत्रपती संभाजीनगरमध्ये चित्र पाहायला मिळालं। एका हत्येच्या गुन्ह्यातील आरोपीने पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये अर्ज दाखल केला। मुजीब सय्यद याने पडेगाव प्रभाग क्रमांक 4 मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। संभाजीनगरमध्ये शिवसेनेच्या महिला आघाडीच्या महानगर प्रमुख शारदा घुले यांना एबी फॉर्म मिळाला। सोमवारी महापालिका निवडणुकीमध्ये तिकीट न मिळाल्यामुळे शारदा घुले नाराज होत रडल्या होत्या। मंगळवारी एबी फॉर्म मिळाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला। नांदेडमध्ये शिवसेनेला भाजपसोबत युती करायची होती, पण तडजोड झाली नाही असा खुलासा शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर यांनी केला। शिवसेनेनं नांदेड उत्तरमध्ये 40 आणि दक्षिणमध्ये 29 अशा 69 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपच्या एबी फॉर्मवर काँग्रेसनं अधिकृत लेखी हरकत नोंदवली। भाजपने 3 वाजल्यानंतर एबी फॉर्म दाखल केल्याचा आरोप केला जातोय। संबंधित निवडणूक कार्यालयामधील व्हिडिओ रेकॉर्डिंग देण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे। जानेवारी 2026 ला पंतप्रधान मोदी मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत। आचार्य रत्नसुंदर सुरेश्वर महाराजांच्या पुस्तक प्रकाशनाच्या अनावरणासाठी पंतप्रधान मोदी मुंबईमध्ये येतील। 11 जानेवारी रोजी पंतप्रधानांच्या हस्ते मुंबईमध्ये प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडणार आहे।
मनसेकडून एका उमेदवाराला दिलेला एबी फॉर्म परत घेतला गेला आणि दुसऱ्या उमेदवाराला देण्यात आला। गेल्या 8 वर्षापासून पक्षासाठी काम करणारे संतोष देसाई प्रभाग क्रमांक 119 मधून इच्छुक होते। ठाकरे गटाकडून स्थानिक उमेदवार देण्याची मागणी झाल्याचं सांगून त्यांना एबी फॉर्म परत करायला सांगितलं गेलं। नाशिक मनपा निवडणुकीमध्ये कैद्याला उमेदवारी मिळालेली आहे। रिपाई आठवले गटाकडून माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे कारागृहामधून निवडणूक लढवणार आहे। नाशिक मनपाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अशी घटना घडते। नाशिकच्या सातपूर प्रभाग क्रमांक 11 मधून लोंढे निवडणूक लढणार आहेत। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये ना युती झाली ना आघाडी, सर्वच पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत आहेत। तरी सुद्धा अनेक ठिकाणी बंड झालेलेच आहेत आणि संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये 115 जागांसाठी जवळपास 1,500 पेक्षा जास्त उमेदवारी अर्ज आलेत। महानगरपालिका निवडणुकीमध्ये स्वाभिमानी पक्षाने महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आणि याबाबतचं अधिकृत पत्र स्वाभिमानी पक्षाच्या वतीने जारी करण्यात आलं। जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेणाऱ्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला गेल्याचं पत्रात नमूद केलंय। नांदेडमध्ये समर्थक सरदार रवींद्र सिंग बुंगई यांनी घराच्या दर्शनी भागामध्ये असलेला अशोक चव्हाणांचा फोटो काढला। मागच्या 30 वर्षापासून अशोक चव्हाण यांचे खंदे समर्थक असलेल्या बुंगई यांना उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती, पण चव्हाणांनी त्यांना तिकीट दिलं नाही। त्याच्यामुळे अखेर बुंगई यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि उमेदवारी अर्ज भरला। आता अशोक चव्हाण यांच्या जागी बाळासाहेब ठाकरे आणि उपमुख्यमंत्री शिंदेंचा फोटो लावणार असं सुद्धा त्यांनी सांगितलं। कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपनं आश्वासन देऊन सुद्धा तिकीट न दिल्यामुळे धात्रक कुटुंबाने उघडपणे नाराजी व्यक्त केली। आता शैलेश धात्रक आणि त्यांची मुलगी पूजा धात्रक यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला। धात्रक यांनी मनसेकडून एबी फॉर्म भरलाय। नांदेड महानगरपालिका निवडणुकीमध्ये 81 जागांसाठी 1203 उमेदवारी अर्ज दाखल झालेत। काँग्रेस वंचितची युती वगळता सर्वच पक्ष स्वबळावर मैदानात आहेत, तर काहींनी अपक्ष उमेदवारी सुद्धा दाखल केली। त्याच्यामुळे निवडणुकीची चुरस वाढली आहे। भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांची आमदार संजय केनेकरांना समजूत काढण्यात यश आलेलं आहे। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसाठी उमेदवारी न मिळाल्यामुळे भाजपचे निष्ठावंत नाराज होते। काहींनी मंत्री अतुल सावे आणि खासदार भागवत कराड यांची गाडी सुद्धा अडवली होती। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटातील अंबादास दानवे विरुद्ध चंद्रकांत खैरे यांच्यातील संघर्ष उमेदवारीवरून पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता आहे। उमेदवारांची निवड करताना अंबादास दानवेंनी डावललं असा आरोप खैरेंनी केलाय। मुंबईमधली बंडखोरी रोखण्यासाठी भाजपची हाय व्होल्टेज बैठक झाली। राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झाली आणि नाराज कार्यकर्त्यांची बंडखोरी मोडून काढण्याची जबाबदारी पक्षातल्या स्थानिक नेत्यांवर दिली गेल्याची माहिती आहे। भाजपच्या मंदाकिनी खामकर यांची महापालिकेमध्ये संधी हुकली आहे। उमेदवारांची मुंबई महापालिकेत संधी हुकली। उमेदवारी अर्ज दाखल करायला 15 मिनिटं उशीर झाला, त्याच्यामुळे संधी हुकली। केडीएमसी पॅनल क्रमांक 26 क मधून आसावरी नवरे बिनविरोध निवडून आल्यात। भाजप उमेदवारी आसावरी नवरेंच्या विरोधामध्ये एकही उमेदवारी अर्ज आलाच नाही, त्याच्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली। भाजप उमेदवार आसावरी नवरे यांनी खुल्या प्रवर्गातून उमेदवारी अर्ज भरला होता, तर पॅनल क्रमांक 18 अ मधून रेखा चौधरी बिनविरोध निवडून आल्या।